नवनाथ भक्तिसार प्रारंभ अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री पांडुरंगाय नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री मातृपितृभ्यां नमः। ओम नमो जी हिरंबमूर्ति वक्रतुंडा गणाधिपती विद्यारणमा कला संपत्ती भक्त संकट वारी गजानन सदैव धवला श्वेतपद्मा विद्याभूषित कला संपन्न धाम तुझ्या वंदितो पाद पद्मा ग्रंथाक्षरा बोलवी आता नमितो श्री गुरुराज जो अज्ञान तमी सविता विराजे जो मोक्षपदा ते विरवुनी काज साधका ते विराजवी नवनारायण म्हणती जनार्दना अवतार घ्यावा कवणे स्थाना कवण नामी कवण लक्षणा जगा माझी मिरवावे यावरी बोले द्वारकाधीश कवी नारायण जो का प्रत्यक्ष तेणे मच्छिंद्र होनी दक्ष जगा माझी मिरवावे यावरी हरी जो महादक्ष तव शिष्य होनी प्रत्यक्ष महाराज नामे तो गोरक्ष जगा माझी मिरविजय यापरी अंतरिक्ष नारायण धाम तो जालिंदर मिरविजय प्रकाम तयाचा शिष्य भक्तिद्रुम प्रबुद्ध नामे कानिभा यापरी पंचम पिप्पलायन प्रकाम मिरविजय जगी चरपट नाम आविर्होत्र जो योगद्रुम मिरविजय जगी नामे नागेश यावरी द्रुमिल अति समर्थ जगी मिरविजय भरतनाथ आणि चमस नारायण जगी विख्यात रेवण नामे मिरविजय नववाजो कर भाजन तो गहिनी ऐसे मिरविजय नाम ऐसे अवतार मही कारण दीक्षे प्रति मिरवावे आगापूर्वी 88 सहस्रवर्षी निर्माण झाले विधिवीर्यासी ते वीर्य चुकोने ठायासी अपाक काही उरले असे तरी प्राज्ञिक कवी नारायण तेरे मत्स्यदरी जन्म घेणे मच्छिंद्रायसे जगात नामाने मिरवावे महाराजा जन्मे जय महिलागी करील हवन तेव्हा गर्भ सांडील द्विमूर्धन यज्ञकुंडी दैदिप्यमान जालिंदरे जन्मावे ते महीचे परमकुशी ब्रह्मवीर्य आहे रेवातिरासी तेथे व्यापुनी जीवन दशेसी देहालागी मिरवावे तो महाराजा चमस नारायण रेवण सिद्ध मिरविजय नामाने रेवा रेवेत झाला जन्म म्हणून नाम हे त्याचे तेची वेळी आणिक येतो सर्पिनी मौळी अकस्मात पडला प्राशले तिने समस्त भक्ष म्हणून जाणपा तरी ते अविर्होत्र प्रवेश करिता सत्पात्र भटसिद्ध नागनाथ स्वतंत्र तया देही मिरवावे या परिमित्र रेत्र मंत्र संपत्ती कृपे कुरवाळील महेंद्रजती ती वरदहस्ताची उकरडा विभूती साचोकार मिरवेल तेथे हरिजो नारायण शीघ्र संचरणे दीक्षा कारण गोरक्षायसे प्रतिष्ठा नामाने जगा माझी मिरवावे ते कुशदरीचे निखळी रेत भागाची आहे वेली ती पिप्पलायन माऊली संचरावे तेणे तेथे टाचे चरपटले आहे रेत म्हणून नाम चरपटनाथ जगात मिरवणी जग विख्यात दीक्षे लागी विराजावा तो मित्र रेत अकस्मात येऊनी पडले भरतरी आत ते कैलिके पाहुणी भविष्यात भरतरी तैसे रक्षितसे तरी ते भरतरी रेत संगी द्रुमिल नारायण प्रसंगी संचारोणी रेत अंगी भरतरी नामे मिरविजय या परी हिमाद्रीच्या विपनस्थानी दिग्गज ठेला महिते शयनी तै सरस्वतीचे उद्देशे करुणी विधिवीर्यासी ढासळला तैसा गजकर्ण सूती कारण प्रबुद्ध मिरविजय रेतरत्न तया नामाभिधानी प्रयत्न कर्णकाणी फा मिरविजय यापरी गोरक्षाची हतवटी पडता बळबंटाचे पोटी कर्दम पुतळा करिता जेठी अभिमंत्रोणी भविष्यांतर मंत्रशक्ती विष्णुवीर्य आव्हानी लिया पुतळामय तै कर भाजने संचराया जीवदशा मिरवावी तो एक कथा वर्तली श्री कैलासी अपर्णा माऊली शिवासी म्हणे कृपा सावली अनुग्रहमज द्यावाजी तब तो यमुना तट एकांत तेथे मनुष्यांची निमळे मात ऐसे पावनी शुद्ध एकांत ते स्थान ईश्वरासी मानले ती ते तो मंत्र उपदेशिता मच्छी ते होती सत्यता तो उपदेश शब्द गर्भितत्वता मच्छिंद्राने ऐकला असो शिव पार्वती ते पुसत की कैसे चोज उपदेशात तू ते सापडेल खुनते माते बोलोनी दावी अप्रणे तुम ऐशिव शिवती सपुसता तो आधीच मच्छिंद्र झाला बोलता म्हणे महाराजा आदिनाथा ब्रह्मचौज मिरवेल शिव म्हणे हे झाले अपूर्व पुढे ऐक आनंद पर्व मंत्रोपदेश गौरव दत्तमुखी करविनमी या परिभरता पूर्ण दिवस मच्छीने प्रसूत कळा समयास अंड सांडूनी जळतटास मच्छी गेली जळोदरी वरील शकले पडली मही खालील शकलात बाळविदेही जैसा अर्क उदक प्रवाही एका एकी उतरला अरे हा कवी नारायण मच्छोदरी पावला जनन तरी मच्छिंद्रायसे याते नाम जगा माझी मिरवी की जाळा सवे मीन धाडी आतुल्या ओठी कर संपुटी बाहेर काढिता कामे जेठी
महिमिना ते सोडितसे. मच्छिंद्र एक एक मत्सवे चोनी प्रवाहा मिळवी जीवना लागुनी. ते कामिकता ते दृष्टीने पाहुनी परमचित्ती क्षोभला. लक्ष्मणी मच्छिंद्राचे मुखमंडन स्वकरपुटी केले ताडन. म्हणे जळोदरीचे काढिता मेण बहुश्रम जानसी. तरी पुन्हा जळोदरी मच्छ सोडितोसो कैसा भिकारी. खासील काय उदरांतरी भीक मागो जाशील. या परी उत्तर दिशा बदिरिकाश्रम पाहता झाला योग द्रुम. तेथे 12 वर्षे उत्तमोत्तम योगा लागी आचरला. शिवदत्त चालती विपिन वाटी तो मच्छिंद्र देखिला त्यांनी दृष्टी. बाळतनु पाठपोटी अस्तित्वाच्या उरल्या पै. उभा राहुनी समोर दृष्टी दत्त म्हणे महाराजा तपोजेठी. कवन कामना उदिली पोटी ते वरद वरा ते मिरवावे. हेरू म्हणे वरदोस्तू कामनावरी एक भगवंतू. ऐसे बदता झाला अतितू पदावरी लोटला. मग वरद हस्ते स्पर्शोणी मवळी कर्णियोपित मंत्रावळी. त्याने अज्ञान दशा काजळी फिटून गेली तत्काळ. मग त्रिवर्ग येऊनी त्या स्थानी दत्तासी म्हणे पंचमूर्धनी. या शिष्या ते अभ्यासोनी सकळ सिद्धी मिरविका. जारण मारण उच्चाटन शापादपी निवारण. शरादपी अस्त्रादि निबर्हण. मंत्रशक्ती त्यावर द्या पुढील भविष्य जाणून. संप्रदाय केला निर्माण षडरूपी जोगी दर्शन. कान फाडी मिरवले नाथ ऐसे देऊनी नाम. शिंगी शैली देऊन भूषण. ऐसे परिकरोणी प्रमाण अत्रिनंदन पै गेला. मच्छिंद्रनाथ अंबेपास अनुष्ठान करिता झाला सप्तदीन. वेदबीजांचे अभिसिंचन अंबे लागी करीतसे. उपरी बोले चंडिका भवानी पूर्णतापावशी सकळ कामनी. मग त्या सिद्धाचा हात धरुणी मार्तंड पर्वती पैनेला. अष्टसिद्धीं समवेत 52 सकळ दैवत. नागवृक्ष तरुच्या शाखा व्यक्त करुणीया बैसले. तेथुने पुढे दक्षिणपंथी सरिता पात्रे जावे निगुती. परिभाष तेथे श्वेतकुंड्य सती तोय भरीत महाराजा. तया कुंडात सजीव वेल दृष्टिगोचर भाव होईल. तया कुंडी स्नान वहिले करुणी जीवन प्राशिजय. मग 12 नामी करुणी सिंचनी तरुण न्हाणावा तया जीवनी. तेव्हा दैवते प्रसन्न होनी वरदान तू ते देतील बा. ऐसा षण्मास एर झारा करुण देवतांचे करुणी घेतले प्रसन्न. मग शाबरी विद्येचा ग्रंथ निर्मळ बंगाल देशी चालता झाला. चंद्रगिरी सर्वोपदयाळ ब्राह्मण स्नान संध्या माझी निपुण. तयाची कांता गुणोत्तम सरस्वती नामे मिरवतसे. मच्छिंद्र म्हणे भस्म आहे पूर्ण गवस्ती. जो हरिनारायण उदयो कीर्ती प्रभा मिरवणी त्रिजगती. मोक्ष मांदुसा मिरवेल. मग ती सवेची नितंबिनी जाऊनी बैसे शेजार सजनी. तेथे 7-5 वज्रवासनी येऊन त्या स्थानी बैसल्या. अगे ऐसी सोंगे महिवरती किती एकठक बहु असती. नाना कवटाळे करुणी दाविती मग जग भोंदिती जननीये. गोकर्णा माझी भस्मची मोठी सांडिती झाली तै गोरटी. तया माझी हरिजेठी संचार करी महाराज. येरीकडे मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्री जगन्नाथ. करुणी सेतुबंधा येत रामेश्वर दर्शनी. वरुणी वर्षाव पर्जन्य करीत मारुतीकडे दरडी उकरीत. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ विस्मयात पावले. यावरी बोले वायुसूत मी मारुतीच्या शेजारास भावे राहुनी एक कळीस वरिले आहे महाराजा. तेही कला सहस्त्रांशी माते लादली महापरदेशी. ते तुझ दावितो या समयासी तया पासावते प्राप्त झाली. उड्डाण करुणी जाय एकांता तेथे धरी भीमरूपता. न कळता त्या ते 7 पर्वता उचलण्या फेकिले. नभमंडळी ढगा समान पर्वत येतसे पंथी गगन. तै मच्छिंद्रनाथ दृष्टी पावन स्थिर स्थिर म्हणतसे. मग महापर्वत एक विस्तीर्ण उचलणी बाहुमस्तकी अर्पुण. फेकावत मच्छिंद्रनाथाने जे दृष्टीने देखिला. मग अब्दी उदक घेऊनी वायू आकर्ष मंत्र म्हणूनी. सबळ झुगारुणी पाणी वायुनंदन सिंचिला. म्हणती सिद्धाची मंत्रस्थिती अघटित असे बदता उक्ती. तरी माझी भक्ती गुरुची शक्ती ईश्वरी वाचा म्हणतात. बारे झाले तुझे दर्शन तुझसी आहे माझे कारण. मजमस्तिकीचे ओझे उतरणे तुझे हाती होईल. मारुती म्हणे योगद्रुमा रामाचे घडले दास्याम्हा. सीता शुद्धी पाहुनी उगमा लंकापती मारविला. सीतामाई म्हणे मम कामना तू आचरावे गृहस्थाश्रमा. कांताकरुणी संसार उगमा सर्व सुख भोगावे. परी अंत साक्षर गोकुळ टिळक म्हणे वाया नमानी दुःख. स्त्री राज्याच्या स्त्रिया सकळीक कांता सती तुझ्याची. मग राम म्हणे बा ऊर्ध्वरीती आजपासून असे मारुती. तयाच्या भुभुक्कारे श्वास संगती गरोदर होती त्या स्त्रिया. ऐशी वार्ता होता निश्चिती
मग म्या स्वीकारिले शैल देशाप्रती, यावरी तेथेही स्त्रिया नृपती मेनका नामे विराजली. कामरथी मंथनाकार, रतीसी अर्पिती कामिक नर, ऐसा जाणून मनी विचार परमचित्ती क्षोभली. करी तपस्या 12 वर्ष, सकळ आटिले शरीर मांस, मग ती पाहुनी अति क्रूश, प्रसन्न झालो मी ती वदता कामना विचार. मग मी बोलिलो तिये लागुनी, की ऊर्ध्वरेता जन्मावनी दृढ कासोटी विराजिलो. त्वरी त्वत्तपाच्या श्रमध्वजा, मच्छिंद्र नगरी विराजवूक ओजा. तै चित्त दैवरती काजा काम भक्ती तुष्टेल. मच्छिंद्र म्हणे ऊर्ध्वरेता, माते कार्य हे निरोपिता. तरी ब्रह्मचर्यत समूळ वृक्षा आचवले जाईल. ऐसाय कोणी मच्छिंद्र वचन, म्हणे बारी योग द्रुमण. ही अनादि रहाटी पूर्ण भोग भोगिता निर्दोष. तव तात जो उपरीचर वसू, तो तव उदरी येईल वसू. कीर्तिते मही प्रकाशु महाप्रचंड मिरवेल. हिंगळाज कारणी ज्वाळामुखी भगवती, महाप्रदीप्त आदिशक्ती. तेथे जाऊन द्वाराप्रती मच्छिंद्रनाथ पोचले. ते द्वारी प्रचंड अष्टभैरव महाधेंड. त्यांनी नाथपंत पाहुनी वितंड, चित्तात कामना उदैली. धन्याय अष्टभैरव, मांडिते झाली युद्ध पर्व. कोणी त्रिशूळ परशु गांडीव टणत्कारिले ते समयी. गदा दारुका यंत्र चाट, भाले गुप्ती कुठार बोथट. ऐसी शस्त्रे तीव्र अचाट, करी कबळूनी उठावले. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ, भस्म झोळी उपिला हस्त. जय जय श्री गुरु राजदत्त म्हणून भस्म करी कबळूनी. ते वातास्त्र अर्क प्रचंड, प्रवेश करिता भैरव पिंड. तेथे विकल झाले अष्टधेंड, चलनवलन विसरले. प्रथम वासव शक्ती प्रकट होता, दणाना उठला ब्रह्मांडी समस्ता. तो प्रळयनादंबा ऐकता, परिचारिका धाडितसे. त्याही चामुंडा तीव्र थोर, शस्त्रास्त्री करीतई मार. परितो सुबट मच्छिंद्र निवारित अस्त्राने. यावरी एक क्षणी चामुंडा भार, त्यांचा कैसा झाला विचार. भुलिक मोहनास्त्र कामश्री योजिले. ते अस्त्र चपळ सबळवंत, वसने आसडुनी त्वरित. निवन्या गगनपंथे अंबराते मिरविली. मायास्त्रे करुण्यापार पुरुष, सरभूषणी महादक्ष. निर्मुनियानाथ प्रत्यक्ष समोर संचार करवितसे. ऐसे करुणी दृढ रहाटी, स्मरणास्त्र जल्पले होटी. तेने करुणी सर्व गुरटी देहाप्रती पातल्या. तो पळत पळत सहज नयनी, भैरव पाहिले अनवट स्थान. कंठ्युरलासी प्राण, रुधिरवणी सांडतसे. आणिक पाहिले नेत्र श्वेती, मग पळून गेल्या ते जेथे भगवती. अंबिका पाहुणी नग्न समस्ती, आश्चर्यचित्ती करीतसे. मग मच्छिंद्रापाशी येऊनी त्वरित, बहुप्रेमाने हृदयी धरित. तेणे पाहुणी जगन्माते ते चरणावरी लोटला. मग अंबा प्रसन्न होऊन, अस्त्र दिली त्या ते दोन. स्पर्शास्त्र अस्त्र भिन्न, प्रसादा ते निवेदिले. स्वस्ती श्री भक्ती कथासार, समंत गोरक्ष काव्य किम्यागार. सदा परिसोत भाविक चतुर, प्रथमोध्याय गोडः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. शुभं भवतु. नवनाथ भक्तिसार प्रथमोध्याय समाप्त.